काम आम्ही घेतलं. हे काम सुरू करण्याच्या आधी आम्ही अगोदर ट्रेनिंग घेतलो, त्यानंतर आम्ही हे काम सुरू केलो. आम्हाला पहिल्याच दिवशी म्हणजे आम्ही 300 पॅड केलो. नंतर जसे जसे आमचं दिवस वाढत गेले तसं दिवसा 1 ते 1,000 पॅड बनत गेलो. आणि भविष्यात ह्या कामापासून आपल्याला भरपूर फायदा होईल याची मला खात्री आहे. जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत मिळालेल्या बीज भांडवलातून श्रीराम महिला बचत गटानं गांडूळ खत प्रकल्प सुरू केलाय. यामुळे आज खताचं उत्पन्न आणि गांडुळाचंही उत्पन्न होतंय. घरासमोरच्या मोकळ्या जागेमध्येच हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून गांडूळ खतासाठी घरातला जैविक कचरा आणि जनावरांना दिलेल्या चाऱ्यातून शिल्लक असलेला कचरा या प्रकल्पासाठी वापरण्यात येतो. त्यामध्ये आवश्यक तेवढं पण नियमितपणे पाणी सोडलं जातं. 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातून प्रत्येक महिन्याला 200 किलो खत आणि 2 किलो गांडुळांचं उत्पन्न होतंय. खताचा उपयोग शेतीसाठी केला जातो. यामुळे अन्य रासायनिक खतापेक्षा शेतीच्या उत्पन्नातही अधिक आणि चांगला फरक पडलाय. तर प्रत्येक महिन्याला 2 किलो गांडुळाचं 800 रुपये उत्पन्न सुरू झालंय. घरातल्या आणि जनावरांच्या कचऱ्याचा योग्य उपयोग होत असून यामुळे कुटुंबालाही नियमित उत्पन्न आणि खतही मिळतंय. अशा प्रकारे या गावात स्वच्छतेच्या विविध प्रकारांचा वापर करून स्वच्छ आणि निर्मल गाव म्हणून मौजे वाडी कुरोली परिसरातल्या गावांसाठी आदर्श गाव ठरलंय. या प्रबोधनातून व्यवसायाला प्रेरणा मिळण्याबरोबरच स्वच्छतेलाही प्राधान्य देत वैयक्तिक शौचालय बांधण्यास त्या महिलांनी सुरुवात केली. बांधलेल्या प्रत्येक शौचालयावर घरातील महिलेचं नाव पेंट करण्यात आलं आहे. याचाच परिणाम म्हणून गावाला 2006 आणि 7 या वर्षाचं निर्मल ग्राम पुरस्कारही मिळाला. मी सरपंच ग्रामपंचायत वाडी कुरोली सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने व चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गाव हागणदारी मुक्त झालं. निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. जलस्वराज्य प्रकल्पातून गावाला बचत गटापासून अगदी फायदा झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. ग्रामीण भागातल्या महिलाही फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता पुढे येऊन अनेक सार्वजनिक उपक्रमातील निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. जलस्वराज्य प्रकल्पातील या प्रयत्नामुळे या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षित करून जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करू शकतात आणि स्वावलंबी होऊन सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकतात. हेच आज सिद्ध झालंय. बचत गटामुळं झाली प्रगती सारी, बचत गटामुळं झाली प्रगती सारी. सुख समृद्धी शांती नांदते घरी, सुख समृद्धी शांती नांदते घरी. बाया पोरींचा असा जमला मेळ हो छान, ग्रामोद्योगांचं त्यांना झालं इथं हे ज्ञान हो. बाया पोरींचा असा जमला मेळ हो छान, ग्रामोद्योगांचं त्यांना झालं इथं हे ज्ञान. महिलांचं या सबलीकरण घेई भरारी, महिलांचं या सबलीकरण घेई भरारी. सुख समृद्धी शांती नांदते घरी. झाली प्रगती सारी, बचत गटामुळं झाली प्रगती सारी. सुख समृद्धी शांती नांदते घरी, सुख समृद्धी शांती नांदते घरी.